तर म्हणजे आज आपण रेस्टॉरंटपेक्षा पण भारी चमचमीत अशी पनीर भुर्जी बनवणार आहोत. पनीर भुर्जी अशी रेसिपी आहे, हेल्दी पण आहे आणि झटपट तयार पण होते आणि जास्त साहित्य याच्यामध्ये लागत नाही. जर सकाळची घाई गडबड असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांच्या टिफिनसाठी किंवा हस्बंडच्या टिफिनसाठी ही एकदम बेस्ट रेसिपी आहे. आणि सकाळच्या गडबडीमध्ये जर तुम्हाला चपाती करायचा वेळ नसेल तर पनीर भुर्जी अशी रेसिपी आहे की तुम्ही ब्रेड बरोबर पण दिलात तर एकदमच भारी चव लागते. तर यासाठी इथे सर्वात पहिले मी 1 टेबलस्पून बेसन मंद आचेवर भाजून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून दही टाकूया. त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून हळद पावडर, अर्धा टेबलस्पून धणा पावडर असं घेतलेलं आहे. आता इथे गॅसवरती मंद आचेवर तडका पॅन ठेवून याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून लाल तिखट टाकून हे मिक्स करून मग याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया. हे मिक्सर आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि जर तुम्हाला असं वाटत हे जास्त घट्ट आहे तर 2 ते 3 टेबलस्पून पाणी थोडंसं घ्या आणि हे थोडंसं असं कन्सिस्टन्सी थोडीशी हलकीशी पातळ करा. आता चला आपण भुर्जी करायला घेऊया. तर यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेऊन मग याच्यामध्ये जिरं आणि तेजपत्ता घेतलेला आहे एकच आणि 2 कांदे मीडियम साईजचे, 2 टमॅटो असे घेतलेले आहेत मी. सॉफ्ट व्हाईपर्यंत आपण थोडं परतून घेऊया. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकल्यामुळे पटकन कांदा आणि टमॅटो एकदम सॉफ्ट होतो. तर हे कांदा आणि टमॅटो थोडं सॉफ्ट झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही मिरची, हिरवी मिरची आवडीनुसार टाकू शकता. मी इथे 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे मिक्सचर आहे ना आपलं, हे याच्यामध्ये ॲड करायचे जो आपण मिक्सचर बनवून ठेवलेला. आता हे व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊया या तेल, कांदा, टमॅटोमध्ये आणि मग याच्यामध्ये थोडंसं असं त्याच वाटीतनी पाणी टाकूया. जे मसाल्याची वाटी आहे थोडंसं असं पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि आता हे मसाला थोडं शिजण्यासाठी आपण झाकण लावून 2 मिनिटासाठी ठेवूया. आता 2 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये बटर टाकूया. बटर तुम्ही कांदा वगैरे फ्राय करताना आधीच टाकलात तरी चालेल तेलाबरोबर आणि नंतर टाकलात तरी चालेल. आता हे व्यवस्थित एकदा चम्मचने परतून घेऊया. म्हणजे मसाला खाली जर चिटकला असेल तर तो चम्मचने आपण व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपण पनीर 300 ग्राम ॲड करूया. पनीर मी किसून घेतलेलं आहे. तुम्ही हाताने कुस्करून टाकलात तरी चालेल आणि किसून घेतलात तर खूपच चांगलं. आता हे पनीर आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चम्मचने फिरवून घ्यायचं आहे, खाली चिटकवायचं नाही अजिबात आणि व्यवस्थित एकदा परतून घेऊया. आणि याच्यावरती आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. म्हणजे की पावभाजी मसाला अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे. त्याचबरोबर गरम मसाला 1/4 टेबलस्पून हे वरून टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे अजून जरा चांगली चव येते. आता हे एकदा थोडं चम्मचने फिरवून घेऊया आणि मग याच्यामध्ये जर तुम्हाला आता हे आपल्याला घट्ट वाटत आहे थोडं, मला तर घट्ट वाटते थोडं, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. म्हणजे आपली कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होते आणि आपण कधी हॉटेलमध्ये जातो ना खाण्यासाठी तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला बघायला मिळते आणि खूप भारी झालेली आहे मंडळी. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. एवढी मस्त रेसिपी आहे ना. सकाळची जर घाई गडबडी असली ना तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करा. आता इथे 2 मिनिटं मी झाकण लावून ठेवलेलं आहे. मस्तपैकी तेलाची तर अशी वरती आलेली आहे. एकदा आपण चम्मचने फिरून घेऊया. मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार आहे. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून मग हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि या पनीर भुर्जीचं टेन्शन नाही की चपातीच पाहिजे. तुम्ही ब्रेड बरोबर जरी सर्व केलात किंवा टिफिन बरोबर दिलात मुलांच्या, एकदमच भारी चव येते. पण मी इथे चपाती केलेली आणि एवढी मस्त झालेला मंडळी, एवढी भारी टेस्ट आलेली. तर एकदा ट्राय करून बघा, मला कमेंट करा नक्की. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून नवीन रेसिपीसाठी प्लीज सबस्क्राईब करा.